काल न्यूज बघितली, मालेगाव हादरलं. सविस्तर बातमी बघितली आणि अंगावरती चर्रक त्या ठिकाणी शहारे उमटले. 3 वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून दगडांना निर्दयतेने तिची त्या ठिकाणी ठेचून हत्या केली आणि पोटामध्ये सळकण झालं. का सळकण झालं? कारण या चिमुकलीकडे बघितल्याच्या नंतर मलाही 3 वर्षाची हिंदवी नावाची मुलगी आणि हिच्याकडे बघितलं तर माझी मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागली आणि 2 मिनिटांसाठी डोळ्यासमोर अंधार झाला. कायद्याचं राज्य म्हणून या महाराष्ट्राकडे बघितलं जातं आणि कायद्याचा बालेकिल्ला म्हणून नाशिक शहराकडे बघितलं जातं. आणि या महाराष्ट्राबरोबर या देशामध्ये घरामध्ये मुलगी जन्माला आली की लक्ष्मीच्या पावलाने तिचं आगमन झालं असं आपण म्हणतो. पहिली बेटी तूप रोटी किंवा पहिली बेटी धनाची पेटी म्हणून आपण नेमकं तिचा गवगवा करत असतो, जल्लोषामध्ये स्वागत करत असतो. पण या मुली सुरक्षित आहेत का? गर्भापासून तिच्या ज्या लग्नापर्यंत तळ हाताच्या फोडासारखं तिला जपावं लागतं. का जपावं लागतं? इथं कायद्याचा धाक नाही का? त्या मालेगाव नावाच्या शहरामध्ये या निरागस चिमुकलीचा काय गुन्हा? कुटुंबाच्या वडिलांच्या त्या पोराच्या त्या नरधमामध्ये झालेल्या भांडणामध्ये या कोवळ्या कळीचा काय त्या ठिकाणी दोष? त्या हरामखोर नराधमाने कुठलं तरी चॉकलेटचं बिस्किट पुड्याचं आम्ही टाकलं, घरापासून दूर तिला नेलं, अत्याचार केला आणि दगडांना ठेचून निर्दयतेने तिची हत्या केली. अहो साधं चालताना बोटाला जर ठेच लागली, हिवाळ्याच्या दिवसामध्ये लोखंडी मार लागला ना, तर अर्धा तास त्या ठिकाणी अंगावरती काटे उभे राहता सहन होत नाही. तिची दगडानं पार ठेचून त्या ठिकाणी हत्या केली. तिच्या बेंबीच्या देठापासून निघणारी तिची जी आर्त हाक आहे, पप्पा आई म्हणून तिचा जो आवाज होता, त्या नराधमाच्या काळजाला कसा छेदत नसल हो. आणि अशा नराधमांना अजूनही मोकाट सोडलेलं असतं, कुठंतरी संरक्षणामध्ये ठेवलेलं असतं. का संरक्षणामध्ये ठेवायचं? खुशाल जनतेच्या हवाली करा, अशी सजा द्या की भविष्यामध्ये उदाहरण राहिलं पाहिजे त्याचं. कशासाठी दयामाया दाखवायची? 2 मिनिटासाठी माणुसकी बाजूला करा आणि भर चौकामध्ये नागडा करून त्याला त्या ठिकाणी फासावरती लटकवा. ठेचानं गुप्तांग त्याचं कशाला ठेवलं? माणुसकीला काळीमा फासणारी घटना जर घडत असतील तर समाजामध्ये वावरण्याचा काय अधिकार आहे? अहो दुडू चालणारी ती मुलगी, अवघ्या 3 वर्षाचे ते निरागस लेकरू, तिच्या आईचा आर्त हाक होती, तिच्या आईचा तो श्वास होती, पप्पाची धडधड होती. जीवन पाहण्याच्या अगोदर तिचं जीवन संपलं आणि तरी सुद्धा आपण हातामध्ये मेणबत्त्या घेऊन कुठंतरी आंदोलन करू, त्या ठिकाणी काय करतो? न्याय देण्यासाठी रस्त्यावरती मागतो. अहो जिथं घटना घडली, ज्या ठिकाणी अत्याचार घडला, ज्या ठिकाणी निर्दयतेने हत्या घडली, तिथं खरं तर जनतेवरती रास्ता रोको करण्याची वेळ येऊ सरकारनं 24 तासाच्या आत दिसल तिथं ठोकला पाहिजेत, गोळ्या घातल्या पाहिजेत त्याच्या पाठिंबाच्या भागामध्ये. कशाला दयामाया दाखवायची? आंदोलन करण्याची वेळच येऊ नये. खरं तर सरकार या ठिकाणी हातावरती हात धरून बसलंय आणि या चिमुकलीवर अत्याचार झाले, दिवसागणिक अत्याचार होत आहेत. खरं तर इथल्या न्याय व्यवस्थेवरती हा बलात्कार आहे, इथल्या सरकारवरती, इथल्या व्यवस्थेवरती झालेला हा त्याच्याने बलात्कार आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला काही फरक पडणार नाही. इथल्या सरकारला, इथल्या मंत्र्यांनाही काही फरक पडणार नाही. खरं तर इथल्या सरकारनं, मंत्रिमंडळानं पायामध्ये घुंगराचा पट्टा घालून, हातामध्ये बांगड्या बांधून कुठंतरी एखाद्या रोडवरती टाळ्या वाजवत त्या ठिकाणी राहायला पाहिजेत. पण मला वाटत नाही यांच्या समोर न्याय मागण्यासाठी आपण हात पळवलो. दिसल तिथं हाणला पाहिजे, थानावर आवाज की जेणेकरून येणाऱ्या अशा नराधमांना, अशा टवाळखोर कुत्र्यांच्या लक्षात यायला पाहिजेत की असं टोकाचं पाऊल उचलल्याच्या नंतर जनता काय करते. शिवशाहीचा काळ आम्हाला आठवतो. चौरंग करण्याची धमक छत्रपती शिवरायांच्या मनगटामध्ये होती आणि सध्याचे जे सरकार आहे, शिवछत्रपतीचा वारसा सांगणार आहेत, शिवछत्रपतीचं राज्य म्हणून घेणार आहेत. मग कुठं नेऊन ठेवला तुम्ही हा महाराष्ट्र? अहो मग कशासाठी तुम्ही 1500 रुपये देऊन लाडकी बहीण करता? 1500 रुपयाची आम्हाला भीक पडली नाही, 1500 रुपये देऊ नका आणि आमची बहीणही लाडकी करू नका. करायचं असेल तर आमची बहीण, आमची माता, आमची भगिनी पहिले सुरक्षित करा. नसता जिथं अत्याचार होईल तिथं जनतेला मोकळं सोडा आणि अशा नराधमांना ठेचून मारण्याचा अधिकार तरी किमान जनतेला द्या. पण तुम्ही तोंड त्या ठिकाणी गप्प बसलात, मूग गिळून तट्ट गप्प बसलात. कुठे गेला तो महिला आयोग? कुठे गेला मानवी अधिकार? महिला आयोग काय करतोय? महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा तो महिला आयोग काय करतो? काय खरं तर इथली पार छिनाल ही व्यवस्था जी आहे ना, ही छिनाल व्यवस्था बदलायला पाहिजेत. कारण दिवसागणिक दिवस असे नराधम बलात्कार करून जनतेच्या तोंडावर मुततात आणि तुम्ही फक्त उभा महाराष्ट्र हा तमाशा बघत असतो. हा तमाशा बघतो प्रत्येक वेळेस.
आणि प्रत्येक वेळेस जनतेला रस्त्यावरती उतरावं लागतं, तेव्हा न्याय मिळतो. आणि झालं 8-10 दिवस अजून ही बातमी राहणार, 10-12 दिवसाच्या नंतर प्रकरण पाठीमागं पडणार, तोच नवीन प्रकरण या महाराष्ट्रामध्ये घडणार. काहीच करू शकत नाही तुम्ही, काहीच. तुम्ही फक्त मतदानापुरते भीक मागणारे भिकारी आहात. जनतेच्या समोर येणार 5 वर्षासाठी आणि त्या ठिकाणी मागणार. अहो मग जशा पद्धतीने हात पुढे करताना त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस जनतेला सांगा ना की दिसला तिथं तो नराडम ठोका म्हणून. कारण 3 वर्षाची मुलगी ही माझ्या घरात आहे, तुमच्या घरामध्ये, आणि हेच प्रकरण एखाद्या नेत्याच्या बाबतीमध्ये घडलं असतं ना, तो उभा महाराष्ट्र नेत्याने पेटवला असता. मग आता काय त्याला नेता पेटत नाही का? त्याला पोटचा गोळा नाही? मालेगाव सारख्या औद्योगिक आणि रोजगाराभिमुख असणाऱ्या शहरामध्ये ही घटना घडते, तरी सुद्धा तुमच्या रक्ताला उकळी फुटत नाहीत. ना मर्दानगी असलेल्या सरकार आहे, मर्दानगी यांच्या अंगामध्ये नाही कुठल्या प्रकारची. फक्त आणि फक्त मुख गोळून बसतो. लक्षात घ्या. कारण 2 मिनिटासाठी विचार करा की माझ्या पोटी सुद्धा एक मुलगी आहे, आणि जर अशा माझ्या मुलीच्या बाबतीत जर असं घडलं तर काय होईल? अहो काय म्हणलं असं त्या बापाचा आत्मा, काय म्हणत असं त्या माईचं काळीज, जिच्या पोटचा गोळा गेला, जिनं 9 महिने आपल्या गर्भामध्ये त्या फुलाला, त्या ठिकाणी त्या कळीला सांभाळलं, आणि 9 महिन्याच्या नंतर त्या कळीला फुलात रूपांतर करून जन्म दिला. काय म्हणत असेल त्या कुटुंबांचे सदस्य, काय वाटत असेल त्यांच्यावर, काय दयनीय अवस्था असेल त्या कुटुंबाची. कधी एकदा बघा, आजमावा जरा असं, वाटा, समजून घ्या जरा असं. पण तुम्ही काहीच नाही, फक्त जवळ जाणार, कुटुंबियांची सांत्वन परत भेट घेणार, डोळ्यातून 2 मगरमच्छ्या अश्रू गाळणार, आणि कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना थोडंसं धीर देण्याचा प्रयत्न करणार. याच्यापेक्षा पुढं तुमचं छिनाल सरकार काही करू शकत नाही. आणि जर खरंच मर्दाचं सरकार असेल, खरंच कायद्याचं राज्य असेल ना, तर द्या पोलिसांना आदेश द्या. त्या ठिकाणी फक्त दसऱ्याला भूमिपूजनासारखं त्या ठिकाणी शस्त्रांचं पूजन करण्यासाठी त्या बंदुका त्या पोलीस चौकीमध्ये ठेवल्या नाहीत. त्यांना आदेश द्या, काढा वॉरंट, आणि द्या आदेश त्यांना त्या ठिकाणी की हा 24 वर्षाचा नराधम जो दिसल तिथं त्याला गोळ्या घाला. त्याची लाश, त्याचा मृतदेह सुद्धा त्यांच्या कुटुंबियाकडे सोपू नका, तिथंच कुठंतरी अरबी समुद्रामध्ये फेकून द्या, आणि त्याचं लाईव्ह प्रदर्शन करून दाखवा. म्हणजे येणाऱ्या अशा नराधमांना, समाजामध्ये असणाऱ्या कावळ्यांना एक धाक, एक जरब बसेल. पण नाही करू शकत हे तुम्ही, नाही करू शकत. पण ती चिमुकली, त्या चिमुकलीला न्याय देण्याचा प्रयत्न करा मायबापांनो. कारण मुलगी आज माझ्या घरात आहे, मी खूप प्रेमानं तिचं नाव माझ्या मुलीचं हिंदवी ठेवलेलं आहे, जेणेकरून असा नराधम जवळ याला ना 2 हात करण्याची ताकद. पण 3 वर्षाला काय करता येईल? 3 वर्षाच्या लेकराला काय करता येणार? लक्षात घ्या. निरागस आहे, निरागस असतं मन. चॉकलेट दिलं, बाळ सोबत गेलं. पण लक्षात घ्या, या सरकारला भविष्यामध्ये धारेवर धरता आलं पाहिजे. जनता रस्त्यावरती उतरते तरी सुद्धा सरकार मोग गिळून त्या ठिकाणी गप्प आहे. महिला आयोगाच्या तर भरोशावरच राहता येणार नाही, कारण महिला आयोग पहिलाच महिलांच्या मुळावर उठलेला आयोग हे जास्त काही नाही. परमेश्वरानं त्या आत्म्याला शांती देऊ. दीदी, भावपूर्ण श्रद्धांजली.